नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जुनी मंगळवारी परिसरातील रस्त्यांचे गेल्या 15 वर्षापासून डांबरीकरण झाले नाही। या रोडवर ठिकठिकाणी गड्डे पडले आहे। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असते, त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतुकीकरिता फारच त्रास होत आहे। या रस्त्यावर अनेकदा अपघात सुद्धा झाले आहे। जुनी मंगळवारी, गंगाबाई घाट रोड, ढिवरपुरा, गुजारी चौक, गाडलीवाडा, नागेश्वर शाळा, मिशन शाळा, हत्तीनाला पूल व स्वीपर कॉलनी या रोडचे दुरुस्तीकरणाबाबत प्रस्ताव मनपा प्रशासनाकडे प्रलंबित पडलेला आहे। करिता जुनी मंगळवारी येथील रोडचे डांबरीकरण करण्यात यावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे। याबाबत मनपा प्रशासनचे झोन 6 चे सहाय्यक आयुक्त राठोड, नागपूर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। त्याच्यामध्ये जुनी मंगळवारी अंतर्गत 8 रस्ते आहेत। 8 रस्त्यांची जवळपास 20-25 वर्षापासून रुंदीकरणाचा सुरू आहे। तर ते सुरू त्या प्रशासन कारवाई करून राहिले पण त्याचा अर्थ आहे की जो रस्ते खराब झाले आहेत डांबरीकरणाचे, त्याचं डांबरीकरण करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जे रस्ते आहेत म्हणजे एक जो गंगाबाई घाट रोड आहे, मट्टीपुऱ्याचा रोड आहे, ते आता फोटो निघालो। यावेळी समाजसेवक विनोद इंगोले, गणेश जोहरे, दत्ता कामठे, विनोद बोरीकर, श्रीकांत केवटे आणि संदीप चांदेकर सह परिसरातील इतर नागरिकही उपस्थित होते। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।